नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण टिफिनसाठी फ्लावरची सुकी भाजी बनवणार आहोत। एकदम कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये आणि ते टेस्टी। तर चला ही फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची हे बघूया एकदम सिंपल पद्धतीने। तर याकरता काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपल्याला फ्लावर लागणार आहे। फ्लावर आपण छान चिरून घेतली आहे। याला आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे इथे। आणि गंजामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळदीमुळे फ्लावरला छान कलर येतो आणि मीठ घालायचं आहे। मिठामुळे फ्लावरला चव येते आणि जे काही फ्लावरमध्ये किडे असतील ते निघून जाते। आता यामध्ये आपल्याला चिरलेला फ्लावर घालून घ्यायचा आहे। इथे मी सर्व फ्लावर घालून घेते। आता याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपण छान उकळी काढून घेतलेली आहे। याला आपल्याला 2-3 मिनिटच आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही भाजी लवकर तयार होते, झटपट टिफिनमध्ये देण्याकरता। आता इथे आपण हे शिजवलेले फ्लावर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। याचं पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं गार होण्याकरता ठेवून द्यायचं आहे बाजूला। आणि इथे आपल्याला मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपण मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अशी ओबडधोबड अशा प्रकारे आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे थंड केलेले फ्लावर घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे आपण सर्वात अगोदर गरम मसाला घालायचा आहे आणि इथे आपण धने जिरे पावडर ते घालून घ्यायचं आहे। हे मसाले आपण अगोदर घातले तर ते जळणार नाही। हे सर्व एकत्र करून घ्यायचे आपल्याला आणि इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण मिठामध्ये शिजवलेले आहे तर त्याप्रमाणे इथे तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि किंचित तिखट घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे। आणि इथे आपण आमचूर पावडर घालत आहोत, त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीची। आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व मसाले यामध्ये। अशा प्रकारे ही भाजी आपण मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो। सकाळच्या वेळेस आपल्याला घाई असते, त्यामुळे ही झटपट होणारी भाजी आहे। आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे। इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। मोहरी आणि जिरं छान फुलू द्यायचं आहे, छान तळतळू द्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं मिरची, आलं, लसूण याची पेस्ट घालायची आहे आणि हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे आणि हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपण हे छान परतून घेऊ। इथे बघू शकता आपलं आलं, लसूण, मिरची याची पेस्ट छान झालेली आहे, छान कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण हे मसाले घातलेले फ्लावर घालून घ्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये। यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बटाटे सुद्धा घालू शकता। बटाटे चिरल्यानंतर अगोदर त्याला आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं। आता इथे आपण हे छान फ्लावर असे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये अशा प्रकारे। आणि इथे आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला छान 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपण 2-3 मिनटं छान भाजी शिजवून घेतली आहे पूर्णपणे। याला एकदा असं छान परतून घ्यायचं आहे। ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते आणि झटपट तयार होते। आपल्याला वेळ नसेल तर ही भाजी तुम्ही अशा प्रकारे करू शकता। यामध्ये आपण भाजी झाल्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर याला एकदा छान परतून घ्यायचं आहे
आणि ही भाजी आपण सर्व करूया। इथे बघू शकता आपली अशी झटपट फ्लावरची भाजी तयार झालेली आहे। खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे। तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।